बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलं तापलेलं आहे। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। तेव्हापासून या जवळपास 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलनं केली गेली, निदर्शनं नोंदवली गेली। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या प्रकरणावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं, तर मराठा क्रांती मोर्चानेही या संदर्भात 10 प्रमुख मागण्या केल्या। अजित पवारांकडे त्यांनी मागण्या केल्या आणि या मागण्यांना प्रतिसाद न मिळाल्यावर मराठा क्रांती मोर्चाने या संदर्भात एक भव्य मूक मोर्चाही आयोजित केलेला होता। सुरेश धस, मनोज जरांगे पाटील आणि मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख नेत्यांच्या निदर्शनाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचे जे आरोपी आहेत त्या आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणात आणखी एक आरोपी आहे, तो अद्यापही फरार आहे। बाकी आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। तर वाल्मिक कराड पोलिसांकडे CID कडे काही दिवसांपूर्वी शरण गेलेला होता। या प्रकरणात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या वाल्मिक कराडवर अजूनही मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। या संदर्भात काल संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीडच्या केस तालुक्यातील पाण्याच्या टाकीवर चढून काल निदर्शनं नोंदवली, आंदोलन केली। यावेळी संतोष देशमुखांची मुलगी आणि कुटुंबीय सुद्धा तिथे उपस्थित होते। एकंदरीत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची आणि मराठा समाजाकडून मागणी होती की वाल्मिक कराडावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। या महिन्याभराच्या काळामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनं केली गेली आहेत आणि हे वातावरण आणखीनच तापेल यासाठी आता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे। मात्र नेमकी काय कारणं जमावबंदी कायदा लागू करताना देण्यात आलेली आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। बीडचे अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलेले आहे आणि त्यात लिहिण्यात आलेलं आहे की सध्या बीड जिल्ह्यामध्ये केज येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष व संघटना यांच्याकडून सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने आरोपितांना कठोर शासन व्हावं, ज्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी अचानक आंदोलन केले जात आहेत। राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांना न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शनं, आंदोलनं, उपोषण, मोर्चे इत्यादी होण्याची शक्यता आहे। अचानक घडणाऱ्या घटनांवरून व किरकोळ कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे हे जमावबंदीचा हा कायदा लागू करण्यात येतंय असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। म्हणजे एकंदरीतच ज्या प्रकारे निदर्शनं नोंदवली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। याचबरोबर आणखी पुढील एक कारण यात देण्यात आलेलं आहे। या कालावधीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत, त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कायदा 1951 चे कलम 37 प्रमाणे जमावबंदी आदेश लागू करणे अत्यंत आवश्यक असून 14/1/2025 म्हणजे आज दुपारी 1 वाजल्यापासून तर दिनांक 28 जानेवारी 2025 पर्यंत बीड जिल्ह्यात हा कायदा लागू असेल असं सुद्धा या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तसेच आणखीन या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या आदेशामध्ये मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, धरणं यासारख्या आंदोलनांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही। अशा प्रकारची कारणं देत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे। या जमावबंदी कायद्याअंतर्गत काय करता येणार नाहीये तेही आता आपण थोडक्यात पाहूयात। त्यात ज्या गोष्टी करण्यात मनाई आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं लिहिण्यात आलेलं आहे, शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाहीये, लाठ्या काठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज आदळता येतील अशा वस्तू, साहित्य बाळगणार नाहीत, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकायची उपकरणे गोळा करून ठेवणार नाहीत, बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत असं सुद्धा यात सांगण्यात आलेलं आहे। पत्रामध्ये कारणं देण्यात आलेली आहेत की बीडमध्ये कोणत्या कारणांसाठी जमावबंदी कायदा लागू केला गेलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।